सोलापूर महानगरपालिकेचे माननीय नगरसेवक आनंद जाधव साहेबांची तक्रार आमच्या नगर अभियंता विभागाला प्राप्त होती। मार्च 2025 पर्यंत 25-26 या वर्षामध्ये जानेवारी 2025 ते मार्च 2025 मध्ये नाले रुंदीकरण आणि खोलीकरण हे काम करण्यात आलं। हे काम करण्यासाठी पावसाळ्याच्या आधी करण्यासाठी आपण रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्यांना इतरही वाहनांच्या लायसन्स होल्डर असल्यामुळं आपण नेमलेलं होतं आणि झोननिहाय हे काम झालं। झोननिहाय काम झाल्यानंतर झोननिहाय आपल्याला बिलं प्राप्त झालेली आहेत। एकूण 2 टप्प्यात त्यांची बिलं प्राप्त झालेली आहेत। तिसऱ्या टप्प्यातली बिलं आपल्याकडे यायची बाकी आहेत। पहिल्या टप्प्यातलं 1.5 कोटीचं बिल आपल्याला प्राप्त आहे। दुसऱ्या टप्प्यातलं 1,35,00,000चं बिल प्राप्त आहे। आणि मीनवाईल आनंद जाधव साहेबांनी जी तक्रार दाखल केली त्याच्या अनुषंगानं आता सध्याला माननीय आयुक्त श्री सचिन ओंबासे साहेब यांनी ह्या आपण जे बिल झोन ऑफिसकडनं आपल्याला प्राप्त आहे त्यामध्ये काही तफावत आहे का, काही न केलेल्या वाहतुकीचं बिल किंवा जास्तीचं वाहतुकीचं बिल सादर केलेलं आहे का, याविषयी निविदा आणि संनियंत्रण समिती यांच्यामार्फत याची चौकशी होणार आहे। याची तपासणी होणार आहे। या बिलाची फेर तपासणी होणार आहे आणि जर काही त्रुटी आढळल्या तर ते जे बिल आहे ती जी तफावत आहे ती तफावत आपण बिल 1.5 कोटीचं दिलेलं आहे, परंतु त्यांचे पुढचे बिल जे आपल्याकडनं पेंडिंग आहेत त्या बिलातनं आपण ते वजा करणार आहोत आणि त्यानंतरच पुढचं बिल अदा केलं जाणार आहे। म्हणजे संनियंत्रण जी समिती आहे, निविदा आणि संनियंत्रण समिती यांच्यामार्फत पूर्णपणे तपासणी झाल्यानंतरच, बिलाची तपासणी झाल्यानंतरच आणि चौकशी झाल्यानंतरच त्यांचं पुढचं बिल हे तपासूनच अदा केलं जाणार आहे। त्यासाठी माननीय ओंबासे साहेबांचे आदेश प्राप्त आहेत। संनियंत्रण समिती हा लवकरच ह्याची जी बिलांची तपासणी आहे ती करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।